जो निर्वाण पावलेला आहे ऑलरेडी, जो आहे तिथं आणि तो आपल्याशी कनेक्टेड असतो. आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी त्या आत्म्याशी कसं जोडायचं हे सगळं सांगितलंय. जेव्हा हा कोर्स चालू होता 6 महिन्याचा, आणि जेव्हा आम्ही सगळे जोडले गेलो होतो, आमच्या क्लासमधले जे लोक होती सगळीजण, आम्ही त्या आत्म्याशी, उच्च आत्म्याशी, त्याची नावं कळतात. म्हणजे त्याच्यात एक पार्ट असा आहे की त्या उच्च आत्म्याचं नाव तुम्ही डोळे बंद करून ध्यानाला बसून तुम्हाला ते नाव येतं, ते नाव असतं त्याचं एक पर्टिक्युलर. तर मी ते नाव नाही सांगणार माझ्या उच्च आत्म्याचं मला काय मिळालं. पण मी तुम्हाला एक सांगेन, एका बॉलिवूडच्या हिंदी हिरोचं नाव आहे जे माझ्या उच्च आत्म्याचं, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. आणि खोटं वाटेल तुम्हाला, मी ज्या दिवशी ध्यानाला ते आमचं सेशन चालू होतं, ह्याच्यामध्ये एक एक धडा एक आठवडाभर घेतात. इतकं व्यवस्थितपणे हा क्लास त्यांनी 6 महिने कंप्लीट केला. आणि त्याच्यामध्ये ते डोळे बंद करून आपल्या उच्च आत्म्याला जोडलं जायला सांगतात. आणि तिथं त्यांचं नाव मिळतं उच्च आत्म्याचं. तर मी जेव्हा डोळे बंद केले, अक्षरशः तो हिंदीचा हिरो, मी ना त्याचं दिवसभर कुठे नाव ऐकलं होतं ना काही त्याच्याबद्दल वाचलं होतं, काहीच काहीच नव्हतं म्हणजे कनेक्शन. कारण मी जेव्हा या कोर्सला कनेक्ट झाले तेव्हा मी सगळं बंद केलं होतं. न्यूज बघणं बंद केलं होतं, टीव्ही बंद केलं होतं, मोबाईल फार तर फार थोडा वेळ हातात असायचा, ते पण काहीतरी महत्वाचं. ते सगळं बंद झालं होतं माझं. त्यामुळे कुठेही काही कनेक्शन नव्हतं टीव्हीशी. आणि मी डोळे बंद करून मी विचारलं, हे उच्च आत्म्या, मला तुझं नाव दे, की तू जो माझा आत्मा आहेस या मायेच्या वर बसलेला, त्या हिरोचा जो चेहरा माझ्या डोळ्यासमोर. आणि मला लक्षातच नाही आलं की हे नाव असू शकतं. म्हणजे तिथं आम्हाला सांगण्यात आलं होतं की त्याचं नाव काहीही असू शकतं, दगड असू शकतं, काही असू शकतं विचित्र, एखाद्या माणसाचं असेल, पक्ष्याचं असेल. तर तुम्ही लक्ष द्या की तुम्हाला काय ऐकू येतं का, काय दिसतं का, व्हिज्युअल्स येतात का डोळ्यापुढे, काही दृश्य दिसतात का. आणि तो बॉलिवूडचा हिरो माझ्या डोळ्यासमोरून हालेच ना. आणि मग मला लक्षात आलं की माझ्या उच्च आत्म्याचं नाव ह्या हिरोचं नाव आहे. म्हणजे अशी हिंट मला दिली गेली. आणि त्या दिवसापासून आजचा दिवस आहे, आज 27 जानेवारी 2025. मला इतका सुद्धा त्रास झालेला नाहीये. म्हणजे फिजिकल त्रास सोडून द्या, ते होत राहतात कारण आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल येतो, आपण स्वतः नीट काळजी, कुठे जरा कमी पडलो किंवा आपल्या जरा विशुद्धीमध्ये समजा गडबड असेल, आपण कुठे काही कमी पडलो तर त्या त्या भागाचे त्रास सुरू होतात. पण त्या उच्च आत्म्यानी मला प्रत्येक ठिकाणी मदत केली. फक्त डोळे मिटायचे, उच्च आत्म्याचं नाव घ्यायचं, हे जे काही नाव आहे, मला मदत पाहिजे, मला मार्ग दाखव, मला हे कर, मला ते कर. आणि अक्षरशः एखादी प्लेट आणून द्यावी तुमच्या समोर, ताट भरलेलं, आणि तुम्ही फक्त आयतं जेवावं. त्याप्रमाणे सगळी सोय, सगळी व्यवस्था, सगळं प्लॅनिंग उच्च आत्मा आपल्यासाठी करतो. आपण फक्त मदत मागितली पाहिजे. मी नेहमी तुम्हाला एंजल्स बद्दल माहिती दिली, त्याचप्रमाणे हे. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतील, जसं मी सांगते नंबर्स दिसतात, हे दिसतं. तर हे प्रत्येकाला झालंय. आम्ही ज्या ज्या लोकांनी तो कोर्स अटेंड केलाय त्यामधल्या बऱ्याच लोकांना, काही एक ठराविक सोडून बऱ्याच लोकांना हे सगळे अनुभव आले. आणि आज सगळी लोकांच्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेत. ह्या कोर्समध्ये पूर्णपणे, हे काही ध्यान नाहीये, ध्यान आणि हा कोर्स हा पूर्ण वेगळा आहे. ह्या पुस्तकामध्ये जे काही महावतार बाबाजींनी सांगितलंय ते काही इंग्लिश माणसाकडून लिहून घेतलंय. रॉजर लेन्फियर नावाचा माणूस आहे, जो 10 वर्ष बाबांच्या त्या एक एक चॅप्टर वगैरे लिहून त्याच्यावर प्रॅक्टिस साधना करून त्यांनी हे पुस्तक अस्तित्वात आणलंय. आणि मग आपली ही जी आता हे पुस्तक जुनं आहे तसं, पण ते आता जनमानसांमध्ये पसरायला लागलं, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतंय. तर मी ऋषिकेशला असताना आम्ही ज्या एक प्रीती म्हणून होत्या, ज्यांनी हा कोर्स घेतला, त्या कॅनडाला असतात. त्या जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्या पुस्तकाच्या कॉपीज घेऊन आल्या होत्या. आणि माझ्याकडे त्यांनी दिलं होतं की तू हे लोकांपर्यंत, म्हणजे मला वेळ नाही मिळाला तर तू ऍटलीस्ट हे. मी असं त्या स्टॉलवर नेऊन ठेवायला, आणि तिथं आलेल्या प्रत्येक बाईनी धाडधाड, म्हणजे 300 कॉपीज अशाच गेल्या. मला वाटतं फक्त एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायका यायच्या, महावतार बाबाजींचा फोटो बघायच्या, पुस्तक घ्यायच्या. असं करून जवळजवळ 300 कॉपीज अशाच निघून गेल्या. आणि अजूनही लोक ऑनलाईन ऑर्डर करतायत. आता तुमच्या माहितीसाठी सांगते, हा कोर्स पुन्हा एकदा फेब्रुवारीमध्ये येतोय. त्याचा मला आजच कॉल आला होता सकाळी. आणि त्यांनी सांगितलं की ह्या कोर्समध्ये आम्ही सगळेजण त्याला सेवा करणार आहोत, ह्याची जी काय असेल सेवा ती आम्ही करू. पण मला हे सांगायचं होतं तुमच्या सगळ्यांना की हा कोर्स हिंदीमध्ये असणार आहे. आणि तुम्ही जरूर वेळ जर असेल तर प्लीज सगळ्यांनी या कोर्सला जॉईन करा. ह्याच्यामध्ये शिकवतात काय, तर ध्यान तर असतंच, ध्यान एक 15 मिनिटाचं असतं, पण मुख्य काय असतं, आपल्या हार्टला कनेक्ट कसं व्हायचं. डोळे मिटायचे आणि हार्टमध्ये जायचं, डोळे मिटायचे आणि हार्टमध्ये. रोज आम्ही रोज 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 हेच करत होतो. आणि त्या हार्टमध्ये जाऊन या पुस्तकात बाबांनी, महावतार बाबाजींनी जे सांगितलंय ते सगळं आम्ही इथं अनुभव करत होतो. आणि
व्हायचं कसं, माझ्या मनात जे आलंय, तिची शेजारची ध्यान करणारी बाई आहे ती सांगायची. तिच्या मनात जो विचार आलाय ती तिसरी बाई सांगायची. तिच्या मनात जो विचार आलाय, म्हणजे सगळेजण एकमेकांना टेलिपथीने कनेक्ट झाले होते. एक वेगळीच दैवी ऊर्जा होती जेव्हा आम्ही तिथं ध्यानाला बसायचो सगळे ऑनलाईन. संध्याकाळी 5:30 वाजता हा क्लास असायचा. मी फार तर फार एक थोडे दिवस चुकवला असेल, म्हणजे अगदीच खूप मजा नाही तर मी ट्रॅव्हल करू दे काही असू दे, मी रोज त्या क्लासला बसायचे. 5:30 ते 6:30 पर्यंत ते असायचं. त्याच्यानंतर 1 तास वगैरे ज्यांना वेळ आहे ते बसायचे प्रश्नोत्तर करत. पण त्या प्रश्नोत्तरांमधून खरं सांगते, जे शैलेश सर म्हणून आहेत ते स्वतः US लाच असतात, त्यांच्याकडून एखादा कृष्ण कसा सांगतो त्याप्रमाणे ज्ञान आम्ही घेतलं. त्याचे व्हिडिओज पण अवेलेबल आहेत पहिल्यापासून. जरी तुम्हाला हे आत्ता अटेंड करायला नसेल वेळ, तर तुम्ही ते व्हिडिओज बघा. आणि हे पुस्तक पण मागवू शकता, हिंदीत आहे, इंग्लिशमध्ये आहे. आणि अजून एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला झाल्यानंतर सांगेन याच पुस्तकासंबंधीची. पण मला एकच सांगायचं की आज सकाळपासून अशाच गोष्टी घडतायत की आपोआप म्हणतो ना की एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मला जाणवती. आणि एक संदेश आलाय, थोडा वेळ जास्त लागेल पण मला तो तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवावा लागणार आहे. आणखी तर असा एक मेसेज मला आलाय. एक काम करा, आज घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीचे कपडे आणि ब्रश वापरा, टूथब्रश. त्यांनी जेवण केलं तर पुन्हा तुम्ही जेवू नका. ते पाणी पित आहेत ना, मग तुम्ही का पिताय? ते श्वास घेतायत ना, मग तुम्ही का घेताय? असं आपण करू शकतो का? असं तुम्ही करू शकता का सगळेजण? नाही ना? कसं करणार? तुम्ही म्हणाल माझं शरीर वेगळं आहे, म्हणजेच माझं अस्तित्व वेगळं आहे. हे मान्य आहे सगळ्यांना? ठीक आहे. मग यानुसार आपल्या शरीराची, अस्तित्वाची, आपण असण्याची वेगळी काळजी घ्यायला नको का? हा प्रश्न मला आलाय. कुणासाठी एक ग्रुपमध्ये मला माहित नाही, पण प्लीज लक्ष देऊन ऐका. की फक्त घरच्यांचा विचार, काळजी, घरच्यांचं खाणं पिणं, मुलांचा विचार यातच स्वतःला विसरून जायचं का? आनंद वाटत असेल त्यांच्या करण्यामध्ये, त्यांच्या सेवेमध्ये, तर ठीक आहे. पण एकदा मला स्वतःला आत्ता काय पाहिजे किंवा नको हे बघा. दुसरे माझी काळजी घेतील, विचारतील ही अपेक्षा का करायची? कदाचित ती व्यक्ती तितकी समर्थ नसेल मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या. तिचे तिचे काही आव्हानं असतील, चॅलेंजेस असतील, स्थिती असेल, त्यामुळं ती तुम्हाला विचारत नसेल. पण म्हणून स्वतःला स्वतः विचारा. झालं आता माझं वय, कोण बघणार आहे माझ्याकडं, काय करायचंय जगून, कशाला काळजी घेऊ, कशाला चांगलं दिसायचंय. असं असतं तर तुमचं एक वेगळं शरीर म्हणून जन्मच झाला नसता. ईश्वराने सांगितलं असतं, तू एक काम कर, तू वरूनच सगळं बघ. तुझ्या परिवारातली सगळी लोक जगतायत ना, तू फक्त आत्म्यांच्या डोळ्यांनी ते बघत राहा, तो खेळ, तो ड्रामा. तू जन्माला जाऊ नको. पण जन्म दिलाय याचा अर्थ काहीतरी आहे तुमचं अस्तित्व. मला आईनी विचारावं, मला सासूनी विचारावं, मला बहिणीनी विचारावं, सुनेनी विचारावं, भावानी, आजीनी, हे सगळं कशाला? यासाठी जन्म घेतला का मी? दुसऱ्यांच्या आशेवर, अपेक्षेवर बसायला? नाही. स्वतःला आनंदात ठेवण्यासाठी एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती म्हणजे मी स्वतः. उदाहरणार्थ, जर घरच्या कोणत्याही माणसानी मला 4 भेटवस्तू दिल्या आणि मी आनंदात असेल, आणि त्याच माणसानी थोड्या वेळाने जर मला माझ्यावर रागराग केला, ओरडा, माझ्याशी भांडणं केली, तर संपलं. डोळ्यात पाणी आणि दुप्पट माझा आवाज वाढलेला, किंवा रागाला आलेला, किंवा मी निराश झालेली. याचा अर्थ काय? ती व्यक्ती इतकी शक्तिशाली आहे समोरची, की जी मला आनंद आणि दुःख दोन्ही सुद्धा गोष्टी देऊ शकते. म्हणजे माझं सगळं नियंत्रण, माझं सगळं कंट्रोल, माझी सगळी शक्ती, माझा लगाम हा सगळा त्या व्यक्तीकडे गेलाय. यात मी कशी जबाबदार स्वतःला आनंदी ठेवण्यात? कारण माझ्याच भावना आहेत, माझेच विचार आहेत ज्या मला दुःख देत आहेत. मग आपल्या भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण आणा. संतुलनात ठेवा भावना आणि मन. कसं ठेवायचं? ध्यान करायचं, रेकी करायची, स्पिरिच्युअल म्हणजे आज आध्यात्मिक गोष्टी वाचायच्या, ऐकायच्या. बंद करा डोळे बाहेरचे आणि आतल्या जगात जा. असं मन तयार होईल की काही केल्या दुखणार नाही, दुखणारच नाही. इतकं ते नियंत्रणात येईल स्वतःच्या. जेव्हा आपल्याला हे समजतं की हा सगळा आपल्यासोबत होणारा खेळ आहे, ड्रामा आहे. त्या व्यक्तीने ओरडावं माझ्यावर, मग मी ओरडणार, रडणार, निराश होणार, आणि माझी ऊर्जा आणि व्हायब्रेशन्स खाली जाणार. शरीराचे आजार सुरू होणार. माझं आयुष्यात फक्त त्रास, दुःख हेच आहेत, माझ्या कर्माचे भोग असं आपण म्हणणार.
आणि ही सायकल पुन्हा पुन्हा आज उद्या आणि परवा रिपीट होणार. ध्यान केल्याने अध्यात्माची पुस्तकं वाचून हळूहळू मन शांत आणि विचार पालट व्हायला सुरुवात होते, समज वाढते, आपल्या चेतनेमध्ये बुद्धीमध्ये वाढ होते. मग आपण लोकांना प्रतिक्रिया देणं म्हणजे रिॲक्शन देणं बंद करतो. आणि अम, हीच आहे ती आत्मजागृती, ज्याला आपण रिअलायझेशन म्हणजे साक्षात्कार म्हणतो, आत्म्याचा साक्षात्कार. जिथं तू मी तुझं माझं हे सगळं संपतं आणि आपण एकाच परमात्म्याचे अंश आहोत. आणि पृथ्वीवर या भावनांच्या खेळामध्ये, या इमोशनल ड्रामामध्ये आपलं कॅरेक्टर एक पात्र म्हणून आपण आहोत हे कळतं. तेव्हा हे सगळे मोहपाश आणि बंध हळूहळू तुटायला लागतात. एकच गोष्ट पदरात येते आणि कोणत्याही परिस्थितीत आपण शांत राहायला शिकतो. प्रेम आणि आनंद आपल्या आयुष्यातला मनातला वाढतो. हे म्हणणं सोपं आहे, रोज वागणं अवघड आहे. तरीही हळूहळू ध्यान, रेकी यासारख्या साधनांनी फरक पडतो. वन स्टेप ॲट अ टाइम, म्हणजेच एका वेळी एकच पाऊल उचला. फक्त उद्याचा फक्त उद्याचा किंवा परवाचा विचार न करता फक्त आजचा दिवस बघायचा. त्यात फक्त आजच्या दिवसातही फक्त आत्ताच्या क्षणाचा विचार करायचा. म्हणजेच आपल्या वर्तमानात राहिल्याने आपले जवळजवळ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर हे आणि असं आहे की जेव्हा आपण आता सगळे एका ऊर्जेशी कनेक्टेड आहोत, लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांच्या जवळ तुम्हाला दिसते का रूम मध्ये कोणी? तुमच्या कुटुंबातले लोक सोडून तुम्हाला कुणी दिसणार नाही, पण तुमच्या सगळ्यांसमोर सोबत आत्ता ह्या क्षणाला तुमचे गुरु आहेत, देवदूत म्हणजेच एंजल बसलेले आहेत. तुम्हाला दिसणार नाही, पण ते तुमची रक्षा करतात आणि तुम्हाला या ध्यानात आणतायत. तर तुम्ही सगळेजण, मी काय स्पेशल नाहीये की मला हे सगळं कळतंय किंवा मला हे मेसेज येतात, हे असं काही नाहीये. फक्त ध्यान करून करून माझी शक्ती वाढलीये. तुम्ही ध्यान करा, तुम्ही रेकी करा, तुमची सगळ्यांची शक्ती वाढेल. की आज काहीतरी आहे म्हणून, पण हे तुमच्या सगळ्यांमध्ये हे ॲबिलिटीज आहेत, तुमच्या सगळ्यांमध्ये ती शक्ती, तुम्ही सगळे स्पेशल आहात. आणि प्रत्येकाजवळ आज इथं एंजल बसलेले आहेत, तुमचे गुरु बसलेले आहेत, तुमची दैवता आहे, तुमचे पूर्वज आहेत जे तुम्हाला ध्यानात जा ढकलतायत, या साधनेमध्ये जा. त्यामुळं तुम्ही तर कराच. आणि हा जो कोर्स आहे त्याच्याबद्दल मी माहिती टाकेन ग्रुपमध्ये. ते झालं. आणि जो मेसेज आपल्याला आलाय आज, प्लीज लक्षात ठेवा की काहीही असू दे, तुम्ही जर स्वतःची काळजी नाही घेतली आणि स्वतःला आनंदात नाही ठेवलं, तर परमेश्वराला तोंड दाखवून कसं दाखवायचं हा विचार करा. कारण हे शरीर तो पुन्हा पुन्हा देणार नाही आपल्याला. तो म्हणेल, तू त्यावेळेस जेव्हा ज्या जन्मामध्ये मी तुला हे सगळं दिलं होतं तेव्हा तुला त्याची जर जाणीव नव्हती, किंमत नव्हती, तर पुढच्या जन्मामध्ये तुला अगदी म्हणजे असा जन्म घेऊ का नाही हे पुढचं ते जे असेल ते असेल. पण जे आपल्याला दिलेलं आहे त्याची काळजी घ्या. मी आता वय झालंय, मी दुसऱ्यांचाच विचार करत बसते, घरच्यांचं हे करू नका, स्वतःसाठी जगा. मला आनंदात जे वाटतंय ते करा. काय आनंद वाटतोय, कारण त्याच्याने तुमची ऊर्जा हाय होणार आहे. आणि सगळ्यांची ऊर्जा म्हणजे आपल्या प्लॅनेटची ऊर्जा, अर्थ, मदर अर्थ, पृथ्वीची ऊर्जा. त्यामुळे प्रत्येक जण आनंदात असणं, खुशीत असणं फार गरजेचं आहे. माझ्या एकटीने आनंद असून काय उपयोग आहे, असा काय फरक पडणार आहे? तुम्ही प्रत्येक जण एक युनिव्हर्स आहे, एक ब्रह्मांड आहे. त्यामुळं ही गोष्ट जी आज मला म्हणजे दिली गेली आहे, आज संदेश दिला गेला, प्लीज सगळेजण सिरियसली घ्या या गोष्टीला. स्वतःची काळजी घ्या आणि स्वतः कसे आनंदात राहू आपण, त्यासाठी वाटेल ते करा. जे काय आनंदात राहण्यासाठी एखादा व्हिडिओ बघायचा, कॉमेडी, काय काय करायचंय, पण दिवसभर शक्यतो चांगल्या ऊर्जेमध्ये चांगलं ऐकणं, हे सगळ्या गोष्टी करा. दिवसभर तर हसत राहणं शक्य नाहीये, पण जितकं राहता येईल तितकं आपण चांगल्या ऊर्जेमध्ये राहू. ठीक आहे? तर आज बराचसा वेळ गेला, मला माहित होतं वेळ जास्त जाणार आहे, पण जितका वेळ राहिला तितक्या वेळ आपण आज फक्त ध्यान घेऊ. ठीक आहे? तर आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा माझ्या हृदयापासून इथं असलेल्या प्रत्येक दिव्य आत्म्याला मी नमन करते. तुम्ही सगळी माझी सोल एक परिवार आहात आणि तुम्ही सगळे दिव्य आत्मे आहात. त्यामुळे आपण सगळे आता ध्यानामध्ये जाऊ. सगळेजण डोळे मिटू, पाठीला आराम घेऊ, पूर्णपणे वर्तमानात आज सकाळपासून काय घडलंय, काय उद्या करायचंय, सगळं विसरून जा या क्षणाला. मी एक दिव्य आत्मा आहे आणि माझ्या गुरूंच्या आणि इष्टदेवतेच्या संपूर्णपणे संरक्षणात आहे. एक शक्तिशाली आत्मा आहे. आजचं ध्यान जे काही आहे ते माझ्या हिताचं असेल, सर्वोत्तम हितामध्ये असेल, असा संकल्प मनामध्ये करू.
अजिबात स्वतःला कमी समजायचं नाही. आपण सगळे पुण्य आणि दिव्य आत्मे आहोत. आपले गुरु आपल्यासोबत आहेत, एंजल्स आपल्या आजूबाजूला आहेत. आपली इष्टदेवता आपल्या शेजारी आहे. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर घेऊन या. एक मोठा श्वास घेऊ. नाकाने मोठा श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास आणि तोंडाने सगळी हवा बाहेर. स्वतःला संपूर्णपणे रिलॅक्स करायचं, शांत करायचं. एक विश्वास, आत्मविश्वास, आत्मविश्वास, आपल्या आत्म्यावरचा विश्वास मनामध्ये ठेवायचा. पूर्ण सृष्टी माझ्या आतच आहे. ब्रह्मांड म्हणजे मीच आहे. जसं एका सिंहाचं बाळ म्हणजे सिंहच असतं, हरणाचं बाळ म्हणजे हरिणच असतं, त्याप्रमाणे परमात्म्याचं लेकरू म्हणजे परमात्म्यासारखंच दिव्य असतं. हे आपण कायम लक्षात ठेवू. फक्त जागृती करणं गरजेचं आहे त्या शक्तींना, त्या विचारांना. सगळं लक्ष आपल्या श्वासांवर घेऊन या. आपले श्वास म्हणजे त्या परम ईश्वराची मोठी देणगी आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांची हालचाल अनुभव करा. संपूर्णपणे शरण जाऊ. या वर्तमान क्षणाला. ही वेळ फक्त माझी, माझ्या श्वासांची, माझ्या आत्म्याची. न भूत आहे, न भविष्य आहे, न आत आहे, न बाहेर आहे, न सुरुवात आहे, न अंत आहे. असा माझा आत्मा आहे. या विचारांना सुद्धा सुरुवात नाहीये आणि अंत नाहीये. ही साखळी विचारांची सतत चालू असते, जोपर्यंत आपण नियंत्रण आपल्या हातात घेत नाहीत. या विचारांना पूर्ण शांत करा. आपल्या भुवईच्या मध्ये लक्ष द्या आणि श्वासांचं येणं जाणं अनुभव करा. शांत वाटतंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये विचार सगळे थांबलेत. फक्त श्वासांचा
आवाज, अनुभव, छातीची हालचाल, प्राणवायूचा, नाकातला स्पर्श, एकरूप होऊन जा.
डोळे मिटलेले आतल्या जगामध्ये आणि लक्ष फक्त आपल्या आत बाहेर करणाऱ्या श्वासांवर. शांत करा स्वतःला. परम शांतीचा अनुभव. फक्त श्वासांची कोमलता, प्राणवायू, स्पर्श आपल्या शरीरामध्ये, छातीमध्ये, पोटामध्ये, आत जाणारी हवा, बाहेर जाणारा वायू. ह्या क्षणाला फक्त शरीर जे श्वासांचा पाठलाग करतय, मन इतकंच आहे. शेवटची 1.5 मिनिटं राहिलीत. सामूहिक ऊर्जा प्रचंड आहे. आपण सगळेजण एक गोलाकारामध्ये एका पिरॅमिडच्या खाली ध्यानाला बसलोय. आपण सगळे आता ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश आपले डोळे उघडा. आपल्या हातांचा स्पर्श आपल्या संपूर्ण शरीराला होऊ दे. आपल्या गुरूंचे, इष्टदेवतेचे, सोबत असलेल्या एंजल्सचे सगळ्यांचे आभार व्यक्त करू. आपल्या सगळ्यांचे खूप आभार. या परमात्म्याचे आभार, ब्रह्मांडाचे आभार. भेटू आपण उद्याच्या सत्रामध्ये. खूप धन्यवाद.